सलामीची जोडी एका बाजूनं स्वप्नील, दुसऱ्या बाजूनं मयूरला आपण पाहणार आहोत. आघाडीची जोडी आरंभी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर चला मॅचला आपण करूया सुरुवात. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. जयनुमान क्रिकेट संघ निजे आणि त्यांना फाईट करेल आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. जबरदस्त बॅटल. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड अप क्रिकेट. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॅकफुटला गेला, स्क्वेअर द विकेट, फटका सुंदर आहे, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू धन 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 करत निघालाय सीमारेषा पार, दणदणीत चौकार.
बॉटम हँडचा वापर केलाय ऑन साईडला डीपमध्ये फिल्डरवर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. थोडं महागडं षटक म्हणावं लागेल बिकॉज पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत या षटकात 15 आलेल्या आहेत मागील 5 बॉलमध्ये. एक विकेट जरूर मिळाली आहे. खराब लाईन. आता मात्र लेग स्टंप सोडून चेंडू चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे आता धावफलक 16 वर आलाय. 16 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि या वेळेस मात्र आपण पाहतो विकेटचं पतन केलं गेलंय. फलंदाजी ते बाद. इफ यू विल मिस आय एम नॉट गॉना मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त केल्यात. 16-2 पहिल्या षटकानंतर आदर्श पडले. येस, षटक क्रमांक पहिल्या पूर्ण आफ्टर फर्स्ट वॉज 16 लॉस ऑफ 2. 16-2. आडिवली गाव एंड कडून बॉलिंग मार्क वरती आता करंटला आपण पाहणार आहोत. अगदी आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये 4 दिवस, प्रत्येकी दिवसामध्ये 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. भारत यार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. Yes. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. विकेट किपर चांगला झेल गॅदर करत असताना विकेटचं पतन आपण पाहतोय. दक्षला मैदान सोडावं लागेल. महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का नंबर 3. थँक्यू. महेश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट इथे गमावलेल्या आहेत. मयूर बाद झालाय, स्वप्नील बाद झालाय आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर बॅटर दक्ष देखील बाद होतोय. आता वैभव आणि महेशवरती जबाबदारी पूर्णपणे या संघाच्या दारमुदार. 20 धावा झालेल्या आहेत. करणने इम्प्रेस केलंय. जरूर व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्या अगेन्स्ट अटॅक झाला, बट त्यानं आता इथे कमबॅक करून दाखवलाय. विकेट मिळवली ऑन साईडला. फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे जाईन आता डीप मध्ये. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. नितेश पाटील आपण पाहत आहोत तिथे. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. विशालला आपण पाहिलं, नितेशला आपण पाहिलं, संतोषला आपण पाहिलं. जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट, विथ द बॉल कंट्रीब्युशन देताना मनालला आपण पाहिलं. त्याच वेळेला करणने इम्पॅक्टफुल बॉलिंग केली आहे.
इम्प्रेसिव्ह कामगिरी दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळाली. स्विंग अँड बेस्ट टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. गुड लेंथ वरून अक्षरशः चेंडू अनएक्सपेक्टेडली बाउन्स होतोय. रायझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलाय बॅटरला. सरप्राईज. वैभव. $21 for 3. आणि याच दरम्यान आदरणीय गणेशजी भाने साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला फटका. भरपूर वेळ हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. त्यांचा आवाक्याच्या बाहेर त्यांनी सांगितलं येस इट इज. षटकार. येस. पाय अगदी आपण पाहिले तर बाउंड्री लाईन वरती लास्ट मोमेंटला पडला आणि तिथे काय घडलं. येस, बॅटची एज लागली आहे आणि सँडीचं अग्रेशन ते सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. कारण यापूर्वी 6 मिळाल्या होत्या. कुठेतरी करम पाटीलचा कमबॅक फार महत्वाचा होता. लास्ट बॉलवरती त्याने विकेट मिळवली. कॉट बिहाइंड विकेट. बॅटर वैभव बाद 27ला 4 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हनुमान क्रिकेट संघ निजेसाठी आदरणीय रोशन परशुराम पाटील दादांकडून आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 2000 फॉर विकेट हॅट्रिक. रोशन परशुराम पाटील निजे टीमसाठी पारितोषिक आपण पाहत आहोत. विकेट हॅट्रिक जर तुम्ही संपादित केले तर ते तुम्हाला दिले जाईल. 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आफ्टर सेकंड ओव्हर 27 फॉर 4. थर्ड ओव्हर कॉमेंट्री बॉक्स कडून बॉलिंग मार्कवरती मनाल आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी कॉम्बॉक्स कडून मनालने आज चांगली बॉलिंग केली. इम्प्रेसिव्ह बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. दत्ताशेठ पाटील निजे यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी 1500. स्वर्गीय शेवंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ताशेठ पाटील निजे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयांचं पारितोषिक. म्हणाले तो बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 जबाबदारी आहे. चला निजे संघ या क्रीडांगणावरती काळोख लवकर पडतो त्यामुळे आम्ही वारंवार आपल्या रिक्वेस्ट करतोय सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सो या गोष्टीची नोंद घ्या आणि लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करा. धावसंख्या झाला 2 ओव्हर नंतर 27. आदर्श क्रिकेट संघ पडले. बॅटिंग करतात फर्स्ट इनिंग मध्ये. ऑन साइडला खेचून मारलाय. फटका फसलाय. चेंडू बराच काळेमध्ये करणनं चांगला झेल टिपलाय. करणने आज या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर मला वाटतं 4था झेल टिपलाय. गुड कॅच करण. बॅटर आउट. येस, व्हेरी फर्स्ट बॉल मनालला विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 5 लागला. बॅटिंग करत असताना आदर्श पडलेला. 27ला 5. धावसंख्या जरूर चांगल्या रन रेटनं बनतात पण दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर विकेटचं देखील सातत्यपूर्वक पतन झालं आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन नियमांनुसार विकेटला महत्व आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. बॉल बराच काळवेमध्ये आणि अखेर वाईड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
येस, धावसंख्या षटकाराच्या मदतीनं पुढे 33 या आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर 3 साठी सूर्य मनालच्या विरोधामध्ये अटॅक केलाय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर सिद्धार्थच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार. ऑन साइडला बिग हिट, स्विंग केलाय, शॉट ऑफ लेंथ होता, त्याला पुल करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गुल होतोय. स्क्वेअर लेग पलीकडे चौकार. येस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराची वसुली आपण पाहत आहोत. 37 अनएक्सपेक्टेडली येऊन आता सिद्धार्थ मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. बॅटची बाहेरची मोठी कडा लागली, कॉम्बॉक्स पर्यंत अक्षरशः आवाज आला. डायरेक्ट हिट. येस इट इज. अंपायर सहमत आहेत. सॉफ्ट सिग्नल बाद आहे, पण तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केला जाईल कंट्रोल रूम मध्ये. फलंदाज बाद असेल. विकेटचं बदल रनआउटच्या स्वरूपात. 6वा धक्का लागला बॅटिंग करत असताना आदर्श 11 पडलेला. येस, राकेश मैदानामध्ये दाखल होतो आता. खरे तर अंतिम षटकाची जबाबदारी सातत्याने त्याच्यावरती सोपवली जाते, पण आता फलंदाजी करण्याची वेळ आली. दमखम दाखवावं लागेल, कारण 6 विकेट इथे गमावल्यात बॅटिंग करत असताना. आदर्श क्रिकेट संघ पडले ना 37 धावा आपटला वरती, आणि या षटकातील 2 चेंडूचा काय अजूनही शिल्लक आहे. ऑन साइडला फिल्डर आहे, तिकडे बघा काय घडलंय. पुन्हा एकदा अनपेक्षितरित्या चेंडू बाउन्स होतोय आणि निघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश पाडेच्या चेहऱ्यावरती नाराजगी, आणि चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 41 वर 41. अनएक्सपेक्टेडली चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन निघाला. यावेळी शॉट ऑफर केलाय, दूर ठेवला होता, डीप मध्ये झाला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. केवळ 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल आता 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 झालेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. निजे संघ त्वरित फिल्डिंग लावून घ्या, बिकॉज सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचं. ज्या प्रकारे क्लायमेट तुम्ही पाहतात, तुम्हाला कळालंच असेल की या क्रीडांगणावरती काळोख लवकर पडतो. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये जर तुम्हाला योग्य प्रकाशात बॅटिंग करायची तर फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि अंतिम षटकाची सुरुवात करा. 42 for 6 आफ्टर थर्ड ओव्हर. आदर्श 11 पडले. हो, इकडे मात्र यष्टांत सभेत क्लीन बोल्ड. फलंदाज बाद.
चौथं षटक संतोष पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. 7 गडी बाद आणि यावेळेस बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे आहेत. जजमेंट चांगलं आहे. कॅच घेतलाय आणि रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. ऑनफिल्ड अंपायर की बॅटिंग टीम? अजित सर, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. येस, ओके. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे, चेक केले जाईल. कंट्रोल रूम मधून डिसिजन येतो. इट्स ओव्हर द वेस्ट आहे, नो बॉल. खर तर बाबू खाडे 9 बाईक सहित अंडर 25चा शो मुरबाड नगरीमध्ये प्रथम तास करण्यासाठी ते देखील तयार आहेत. लाईव्ह जोडले जातात. स्वागत आहे आपला. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला गेला, फ्री हिट बॉल. कमकुवत चेंडूवरती प्रहार तितका चांगला करता आला नाहीये, पण डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्शन आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना आपण पाहत आहोत एक नो बॉल आला आणि फ्री हिट वरती 2 धावा अंकित केल्या जातात. धावसंख्या आता 46. 46 वरती 7 विकेट गमावल्यात, पण धावसंख्या देखील 46 झाल्यात. या खेळपट्टीनं आज फलंदाजांना हवी तितकी साथ दिली आहे. नंदनवन ठरली खेळपट्टी फलंदाजांसाठी. आणि फक्त पाऊस आपण पाहिला. प्रत्येकी डावामध्ये प्रत्येक फलंदाजानं आक्रमक भूमिका साकारली. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती देखील आपण पाहिलं तर 47 धावांचा डोंगर 7 गडी बाद होऊनही उभारलाय. आदर्श 11 पडले न. दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. सँडी आता एक्झॅक्टली विचार करतोय की आता बॉल टाकायचा कसा आणि कुठे. ऑफस्टम्पची लाईन पकडून टाकली तर तिथे एक्स्ट्रा रन जात आहेत आणि थोडा हात घेतला की स्लॉट मध्ये मिळतोय. गोलंदाजांची काही खैर नाही आज. मात्र फक्त एकमेव सोनारपाड्याच्या यशने 3 षटकांच्या स्पेलमध्ये काय अफलातून फक्त 17 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा स्पेल राहिला आणि मला वाटतं जवळपास त्याच्या नावावरती 7 विकेट या स्पर्धेमध्ये राहिले. वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग यश सोनारपाडा. धावसंख्या 50 पूर्ण. अभिनंदन. आदर्श 11 पडले. संघ 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक अर्धशतक. संघाचा सांघिक 50 धावा सध्या धावपटलावरती लागल्यात. इथून पुढे मिळतील त्या बोनस स्वरूपात असतील. स्मॅश करतोय, फटका चांगला डीप मध्ये पॉइंटला जाईल. कंप्लीट केलाय. दिशांकनं टिपलाय जाईल आणि 8व्या विकेटचं बदल मैदानामध्ये सध्या आपण पाहत आहोत. आदर्श 11 पडलेला लागणारा धक्का 8वा. येस, बॉल तयार होतोय बॉलिंग मार्कवर. 2 to go. संतोष पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. फटका तर चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडे स्किड झालेत, पडलेत, उठतायत, पुन्हा बॉलला उचलतील आणि फेकतील. तत्पूर्वी 2 धावा सहज अंकित केल्या जातील. धावफलक 52 वरती. प्रितेशला आपण तिकडे पाहत आहोत. थोडा स्किड झाला, जरूर पण उठला, स्वतःला सावरला, बॉलला अडवलं, उचलून फेकलं. तत्पूर्वी धावसंख्या 2 अंकित केला गेला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत सांडेने 10 धावा खर्च केला. 2 इम्पॉर्टंट विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यापूर्वीच्या ओव्हरमध्ये देखील एक रनआउटची विकेट मिळाली आणि 1 विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर 2 विकेट गमावल्या आणि व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये देखील 2 विकेट गमावल्यात. आदर्श पडले ना.
टार्गेट सेट होईल या बॉलवरती. फील्ड डीप मध्ये एक सोपा झेल. 9 विकेटचा पतन होत असताना करणने या स्पर्धेतील आजचा त्याचा वैयक्तिक 5वा झेल टिपलाय. क्या बात आहे करण. आणि ते मात्र आपण पाहतोय डाव संपला, पहिला झाला धावा 52. 53चं टार्गेट सेट केलंय. तर बॅटिंग करत असताना आदर्श क्रिकेट संघ पडलेगावनं ते जय हनुमान क्रिकेट संघ नेजेसमोर स्पर्धेतील अंतिम टर्न करून इथून अमेरिकेला स्पर्धेतून रजा घेतो जय हनुमान क्रिकेट संघ आडिवलीचं. आणि बाबूशेठ पाटील यांचा देखील आम्ही सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिला दिवस या स्पर्धेसोबत जोडण्याची आपण संधी दिलीत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील सरांचा देखील आभार व्यक्त करेन, ज्यांनी ऍडजस्टमेंट या स्पर्धेमध्ये आम्हाला दिलेली आहे. खरं तर उद्या या स्पर्धेमध्ये आम्ही जोडणार होतो, पण त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि आजच्या दिवसामध्ये यांची चांगली साथ मिळाली. आमचे गुरु रोशन संते सर असतील, ग्लोबल टेनिस क्रिकेट असेल, त्याच वेळेला स्कोरर मित्र आज आमच्यासोबत भूषण यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला आमचे तिन्ही पंच प्रसाद सर असतील, अजित सर असतील आणि मनोज पवार सर मॅडम उत्तरश, तिन्ही पंचांचा देखील आपण आभार व्यक्त करू. आणि स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा देत असताना मी इथे थांबतोय. धन्यवाद. आणि पुढील सूत्र पुन्हा एकदा आमचे गुरु रोशन संते सरांकडे सोपवतोय. ऐकूया आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली परिसर एक नामवंत लोकप्रिय समालोचक कल्याण ग्रामीण मध्ये सातत्याने, खरं तर ज्या समालोचकाला सर्वाधिक मोठी मागणी असते, अत्यंत व्यस्त शेड्यूल ज्या समालोचकाचा आपण पाहत असतो, अर्थातच आवाज डोंबिवली गाडिवलीचा आवाज, टेनिस क्रिकेटचा आवाज महाराष्ट्राचा, रोशन संते सरांना इन्व्हाइट करेन माय फोनवरती. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला आणि 4 षटकांमध्ये धाव बनवल्या, ते म्हणजेच पडलेगाव या संघाने 52 आणि 53 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये जय हनुमान निलजे या संघासमोर सेट केलेला आहे. प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करूया. गणेश भाने साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक नामवंत क्रिकेट समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नेतिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय गणेश भाने साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकलेलं आहे, व्हॉइस ऑफ नेतिवली, व्हॉइस ऑफ कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, ज्याने फार कमी कालावधीमध्ये आणि फार कमी वेळामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली आहे. आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय प्रथमेश ठाकूर यांचा. त्यानंतर गणेश भाने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. बाबू शेठ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. प्रजेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. त्रेपन्न धाव बनवायच्या आहेत. सलामीची जोडी नितेश पाटील आणि विशाल पवार आणि गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील म्हात्रे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ड्राईव्ह करतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, चौकार.
पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. नितेश पाटीलने आजच्या दिवसामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलेले आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे जिथे 53 धावा बनवायच्या आहेत जय हनुमान निलजे या संघाला. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक यू सो मच. धावसंख्या आहे 10. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा स्वप्नील. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू आहे या षटकामध्ये. स्वप्नील म्हात्रे वर्सेस नितेश पाटील. रन मशीन आहे निलजे या संघाची. पुन्हा एकदा पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन सीमा पार. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. थँक यू सो मच. धावसंख्या आहे 16. याही मॅच मध्ये चांगली सुरुवात झाली आहे निलजे संघाची. 53 धावा बनवायच्या आहेत. संध्याकाळचं हे 17 आपण पाहतोय. दमट हे वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. फुल टॉस. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. सलग चालाय हा तिसरा षटकार नितेश पाटीलच्या बॅटमधून. 3 in a row. थँक यू सो मच डीजे मास्टर. बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे. क्वार्टर फायनल. कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. अपील करतायत LBWचे आणि अपील फेटाळली पंचांनी. मिळते एक धाव या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे जय हनुमान निलजे या संघाला. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना स्पीडअप करा. गोलंदाज प्रथम म्हात्रे. या दुसऱ्या षटकामध्ये चेंडू शिल्लक 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 30. 18 चेंडू 30 ची गरज. चला थोडीशी घाई करा. विनंती असेल पडलेगाव या टीमला. आदर्श पडलेगाव आणि सामना सुरू आहे जय हनुमान निलजे या दोन संघांमध्ये. क्वालिफाईंग मॅच आहे क्वार्टर फायनल.
स्वीप करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 27. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 26 बनवायचे आहेत. 17 चेंडू शिल्लक आणि वैयक्तिक खेळतोय 26 या धावसंख्येवरती फलंदाज नितेश पाटील. याही मॅच मध्ये नितेश पाटीलचा बल्ला बोलतोय. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 44 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 28 धावा आणि या मॅच मध्ये नाबाद 26 धावांवरती बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि डीप मध्ये फाईन लेगला फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29-29 विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. निलजे या संघाने जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू आणि 24 ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा प्रथम मात्रे. कमबॅक करावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये पडलेगाव या संघाला. बॅकफुटला गेले, पंच करतायत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांची गरज. चोख प्रत्युत्तर दिलेला आहे या सामन्यामध्ये निलजे संघाने पडले या संघाला. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत. विशाल पवार स्ट्राईक इनला येतात प्रथमच या मॅच मध्ये. जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन स्वप्नील म्हात्रे आहेत. डॉट बॉल येतोय. 14 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, कारण की निलजे संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑन साइडला बिग हिट, फ्लॅट स्ट्रोक, वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर. सीमा रेषेच्या बाहेर निलजे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 36. 17 ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. समीकरण सोपं झालेलं आहे. जय हनुमान निलजे या संघासमोर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे आणि अपील करतायत. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. SOUT फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन विशाल पवार. बॅक टू द पविलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत दक्ष. ज्या दक्षने यादीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलं होतं आणि त्याच दक्षवरती विश्वास दाखवलाय. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर या मॅच मध्ये वापसी होईल पडलेगाव या संघाची, आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच वापसी होईल पडलेगाव टीमची. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर सामन्याचं समीकरण अजूनच सोपं होईल निलजे या टीमसाठी. दक्ष राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लँड होतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, ग्लोरियस स्ट्रोक. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार आणि सामना खुला झालाय. सामना पूर्णपणे झुकलाय. जय हनुमान निलजे संघाच्या बाजूने. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 41 वरती बॅटिंग करतोय फलंदाज नितेश पाटील आणि संघाची धावसंख्या आहे 48-48. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि सामना जिंकलाय जय हनुमान निलजे संघाने. जय हनुमान निलजे संघ दाखल होतोय बाबूशेठ पाटील चषकाच्या थेट टॉप 4 मध्ये. अभिनंदन निलजे संघ. नितेश पाटील, केतन पाटील, त्यानंतर विशाल पवार, आमचे प्रितेश पाटील, सँडी, करण, सर्वांचं अभिनंदन आपण करूया. कारण की दत्ता पाटील साहेब असतील भरपूर आनंदित आहेत. बिग सपोर्टर या टीमचे. सर्वांचं अभिनंदन आणि हार्ड लक पडलेगाव संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 47 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे रन मशीन जय हनुमान निलजे संघाची. 2 विकेट देखील घेतलेत नितेश पाटील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गणेश भाणे हरिभक्त पारायण आदरणीय गणेश भाणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत.